The Chief Minister has taken stock. Let's take a listen. जी काही अतिवृष्टी चाललेली आहे, काही भागामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात वारा जो आहे त्याचे देखील इव्हेंट्स होत आहेत. त्यामुळे दरड कोसळणं किंवा मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होणं असेही अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या संदर्भात आत्ताच आपला जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे या ठिकाणी राज्यातले सगळे प्रमुख अधिकारी आणि सर्व जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभाग प्रशासन या सर्वांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना ऑलरेडी शेअर केली आहे. त्यानुसार त्यांनी काय प्लॅन तयार केलेले आहेत या संदर्भातली त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घेतलेल्या आहेत. विशेषतः मुंबईमध्ये आज 3 वाजतापासून हायटाईड आहे, भरती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे. कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे. तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे. विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत. आता काल मानपूरची जी घटना घडली आपल्याला कल्पना आहे की ती बिल्डिंग वॅकेट केली होती, आजूबाजूच्या झोपडे वॅकेट केले होते. दुर्दैवाने जो हा दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला त्या लोकांनी मात्र तेवढाच एक भाग असा होता की जो वॅकेट केला नव्हता आणि त्यामुळे त्याच्यावरती बिल्डिंग पडली आणि अतिशय दुर्दैवी ये मानपुर में जो इमारत गिरी है उसके बारे में वो बता रहे हैं. जे भाग आहेत त्या भागांमध्ये अलर्ट दिलेले आहेत. लोकांना तिथनं बाहेर काढणं चाललेलं आहे आणि या वाऱ्यामुळे ज्या संभावित अशा प्रकारच्या अडचणी येतील त्याचा देखील विचार केला आहे. जनतेलाही विनंती आहे की विशेषतः झाडं वगैरे, कारण ज्यावेळेस 70च्या स्पीडने वेगाने talking about the landslide, the entire collapse of that one particular building which has led to the death of 6 people, and is speaking about as to how there is an alert that has been given up. जो काही महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात He's saying that the kind of rainfall that is there, which should have been there for the entire month, that has taken place in just 4 days. In this heavy rainfall, there is natural disaster that has taken place. नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक मधला भाग आहे या भागामध्ये rainfall has happened in Nashik and Trimbakeshwar area. किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या around 300 mm of rain could fall around in the Nashik and Trimbakeshwar area. शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे schools and colleges will be shut is what he's talking about. असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे. मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत.
आता विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा अतिशय वर्स्ट अफेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा आहे. वसई विरारचा भाग असेल, पालघर He's शहराचा saying that भाग असेल, Palghar and Vasai याच्यामध्ये area, मोठ्या प्रमाणात Vasai Virar पाणी area are the जमण्याच्या worst घटना affected. या ठिकाणी And झालेल्या आपल्याला पाहायला railways मिळत आहेत. त्या from ठिकाणचे रस्ते बंद आहेत. विशेषतः रेल्वे ज्या आहेत, या रेल्वे आपल्याला ज्या गुजरातमध्ये येणाऱ्या रेल्वे आहेत त्या आधीच मध्ये रस्त्यात the थांबलेल्या railways आहेत. from तिथल्या especially from लोकांना Gujarat रेल्वेतनं towards काढून Mumbai रोडच्या are माध्यमातनं, badly affected. आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जो अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी And the हायवे आहे, passengers are being त्या ठिकाणी diverted काही on the भागांमध्ये, Mumbai-Pune, मोठ्या प्रमाणात काम चालू Mumbai, असल्यामुळे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला the मिळतंय. expressway आणि तिथे on the रस्ता Gujarat बंद झालेला आहे. side. तोही रस्ता रिकामा करण्याचं काम हे चाललेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 4:30 वाजता त्या ठिकाणी पुन्हा भरती आहे. पाऊस आता थांबलाय पण पुन्हा तो पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे हा जो भरतीचा इव्हेंट आहे हा देखील आपल्याला अतिशय त्याच्यावर नजर ठेवावी लागेल, कारण त्यामुळे पुन्हा पाणी साठण्याच्या घटना त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसू शकतील. Already you heard there from the Chief Minister talking about the kind of preparations that are being made. Of course, the worst affected is the expressway between Mumbai and Pune,